आखाती देशातील युद्धामुळे खरं तर कमर्शियल गॅस आणि घरगुती गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे, परंतु यामुळेच काळा बाजार आहे तो फोपावू शकतो। परंतु यावरती आता पिंपरी चिंचवड पोलिसांची नजर असणार आहे, थेट कारवाई करणार आहेत। आपल्यासोबत अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवट सर आहेत। सर काय सांगाल, खरं तर कमर्शियल गॅस असेल घरगुती गॅस असेल यासाठी गेल्या काही दिवसांपासून टंचाई सुरू आहे, अनेक ठिकाणी गर्दी होते, परंतु यामध्ये काळा बाजार देखील होते। काल जिल्हा प्रशासनाने एक बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये घरगुती वापराचे सिलेंडर्स हे केवळ OTP द्वारे ऑनलाईन बुकिंग करूनच द्यावेत असे सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे गॅस एजन्सीच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी कुठल्याही गॅसचं वितरण करू नये अशा स्वरूपाच्या सक्त सूचना देण्यात आल्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून तशा प्रकारची पावलं उचलण्यात आलेली आहेत। कुठल्याही गॅस एजन्सीवरती गर्दी वगैरे होत असेल तर गॅस एजन्सी धारकाने आमच्याकडे जर तक्रार केली किंवा विनंती केली तर आम्ही त्याला पोलीस बंदोबस्त देऊ शकतो। मात्र त्यांनी कुठल्या प्रकारचा काळा बाजार किंवा साठवणूक करू नये हे सुद्धा आम्ही त्यांना सक्त सांगू शकतो। आमची पथकं आहेत पोलीस स्टेशन निहाय, तसेच क्राईम ब्रांच निहाय पथकं आहेत, त्या पथकांचं लक्ष आहे याच्यावरती, आणि जर कोणी असं करताना सापडलं तर त्यांच्यावरती अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं मला नक्की या ठिकाणी सांगावंसं वाटतं। असं जर आपण सर्व नागरिकांनी आणि इतरांनी सहकार्य केलं तर मला वाटत नाही असा कुठल्याही प्रकारचा तुटवडा येईल आणि आपण हे संकट कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम न येता तारून नेऊ शकतो। परंतु अनेक एजन्सी असेल किंवा गॅस ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत, त्यांना काय आवाहन कराल? बरोबर आहे, नागरिकांनी कुठल्या प्रकारे घाबरून जाऊ नये असं मला सर्वप्रथम सांगावंसं वाटतं। त्यांच्या लक्षात आता आलंच असेल की प्रशासनाने आता हेही सांगितलेलं आहे, आपण गॅस OTP आल्याच्या दिवसापासून 4 दिवसामध्ये म्हणजे 96 तासामध्ये आपल्याला गॅस आपल्याला घरपोच मिळणार आहे। त्यामुळे तोही प्रकार कुठल्या प्रकारचा पॅनिक ग्राहकांनी करू नये। विशेषतः घरगुती गॅस जे धारक आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे आणि पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सदैव त्यांच्या सेवेसाठी आणि मदतीसाठी तत्पर आहे। त्यामुळे मला वाटत नाही असं कुठल्या प्रकारचं त्यांना गॅस मिळवण्यामध्ये किंवा टंचाई निर्माण होण्याची काही शक्यता आहे। परंतु काळा बाजार करताना कुठला व्यक्ती तर कारवाई काय होणार? EC ॲक्ट जे आहे, इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट म्हणजे अत्यावश्यक सेवेचा कायदा, तो कायदा अत्यंत कठोर आहे। त्या कायद्यानुसार कारवाई करता येते। वारंवार जे असे कायद्याचा भंग करणारे जे लोक असू शकतील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये, ज्यांच्यावरती EC ॲक्टच्या भरपूर केसेस आहेत, त्यामध्ये ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांसाठी मकोकाचं सुद्धा प्रावधान आहे। वेळ आल्यास आम्ही ते सुद्धा लावण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही। तर कमर्शियल गॅस असेल घरगुती गॅस असेल त्याच्या संदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस अलर्ट आहेत। कुठलाही काळा बाजार होऊ नये यासाठी ते पावलं उचलत आहेत। परंतु अशा पद्धतीनं कमर्शियल गॅस किंवा घरगुती गॅसच्या संदर्भात काळा बाजार आढळल्यास आम्ही मकोका देखील लावू असा जो इशारा आहे तो अप्पर पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे। कृष्णा पांचाळ, LS मराठी, पिंपरी चिंचवड।